विखे पाटलांनी ठाकरेंचं मीठ खाऊन त्यांच्याशी गद्दारी केली. किरण काळे, राणे त्यांची 2 मुलं हा महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्यांदा शिवसेनेनं आमदार केलं. पहिल्याच टर्मला त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपदाची संधी दिली. त्यांच्या कुटुंबात केंद्रीय उद्योग अर्थ राज्यमंत्री पद देखील दिलं. आभाळा एवढे उपकार करून देखील विखे पाटलांनी मात्र ठाकरेंचं मीठ खाऊन मातोश्रीशी गद्दारी केली, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मंत्री विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर शहर शिवसेनेने जोरदार पलटवार केलाय. काळे म्हणाले, विखे पाटलांनी शिवसेनेच्या अस्तित्वाची चिंता करू नये. तुमच्यासारख्यांना पहिल्यांदा मंत्रिपद देऊन शिवसेनेनं तुम्हाला राज्यभर अस्तित्व निर्माण करून दिलं, ज्यामुळे तुमचं अस्तित्व निर्माण झालंय. त्यांच्या अस्तित्वावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यापेक्षा तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या. पालकमंत्रीपद हे केवळ राजकीय कुरघोड्या करण्याकरिता वापरण्याऐवजी विकास कामांकरिता वापरा, असा खोचक सल्ला काळे यांनी दिलाय. दरम्यान शिर्डी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना किरण काळे म्हणाले, राणे आणि त्यांची 2 वाचाळवीर मुलं हे महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महाराष्ट्राचा ठाण्या वाघ आहेत. तुमच्या हुकुमशाही सरकारने खासदार राऊत यांना तब्बल 100 दिवस मुंबईच्या अर्थार रोड तुरुंगात डांबण्याचं पाप केलं. त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून बनावट कारवाई करून छळ केला. मात्र मुंबईच्या PMLA कोर्टानं राऊत यांना जामीन मंजूर करताना त्यांची अटक बेकायदा आणि विनाकारण असल्याचं स्पष्ट केलंय. एवढं होऊन देखील राऊत यांनी सरकारच्या दडपशाही समोर गुडघे टेकून पक्ष सोडण्याची गद्दारी केली नाही. राणे यांनी ठाकरे राऊत यांच्यावर टीका करण्याची अवकात नाही, असे काळे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.